कलवे संघ आपल्याला वारंवार मी विनंती करतोय की आपण सहकार्य करा. 4 वाजलेत, अजून बऱ्याच मॅचेस शिल्लक आहेत आपल्या, त्याच्यामुळे सहकार्य करा. सलामीची जोडी मैदानावर जातोय. रायगड भूषण सन्मान प्राप्त सुशांत उर्फ घोट्या आणि त्याच्या समवेत प्रसाद ही सलामीची विद्यमान जोडी मैदानावर जातोय. दोघांना देखील आपण देऊया शुभेच्छा. आणि तेवढ्याच शुभेच्छा आपण अर्थात तळेखार बी मुरुडवरून जो संघ आला त्या संघाला देखील शुभेच्छा देऊया. स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे विपक्ष तळेखार बी या दोन संघामधले ही लढत आहे. जय हनुमान तळेखार बी अर्थात मागच्या वर्षी देखील हा संघ होता. त्यांचा एक महत्त्वाचा खेळाडू मगाशी आम्हाला चर्चा झाली, विरार येथे तो मॅच खेळायसाठी गेलाय, त्याच्यामुळे तळेखार बी मध्ये तो महत्त्वाचा खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिसणार नाही. पण एकीकडे स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे संघामध्ये अर्थातच रायगड भूषण ज्यांना पुरस्कार मिळाला असे सुशांतजी मोकल आपण त्यांना या मैदानावर पाहतो. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांना ऑन फ्रेम पाहू शकताय. त्यांच्या समवेत प्रसाद कलबे एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची एक ओळख आहे. मागची आपण 2 ते 3 वर्षाचा इतिहास या क्रिकेटचा पाहिला कलबे टेनिस क्रिकेटचा, तर अर्थातच उस्मान पटेल यांच्या संघाबरोबर त्यांची एक मॅच झाली होती आपट्याच्या मैदानावर. ताऱ्याचा अर्थातच ते टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंट नाईट टुर्नामेंटमध्ये अर्धशतकी खेळी करणारा हा तो प्रसाद मैदानावर आपण पाहतोय. त्यावेळेला इन्फॉर्म होता उस्मान पटेल याचा संघ आणि त्या संघाला आपण पाहतोय पराभूत केलं होतं तोच गावदेवी कलबे संघ. पण आज मात्र स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे या नावानं संघानं च्या नावानं खेळणारा हा संघ अर्थात मैदानात उतरलाय. तळेखार बी संघाच्या विपक्षामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला. तळेखार बी या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. अर्थातच स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे संघाला सलामीची विद्यमान जोडी स्ट्राईक इनला रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुशांत मोकल, नॉन स्ट्राईकला प्रसाद गोलंदाजी मार्कवर समित या बेल्ला ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिडविकेटची दिशेनं पहिली धाव सुरुवात केली. एक धावसंख्येनं कालचा दिवस अर्थात डे नाईट रायगड प्रीमियर लीग चालू आहे तिथे सुशांत मोकल ऑन फ्रेम होते. पहिल्या मॅचमध्ये 43, दुसरी मॅच लॉस झाली आणि निर्णायक मॅचमध्ये 1 चेंडू 2 धावा. प्रत्येक दिवस हा खेळाडूचा नसतो, प्रत्येक दिवस हा फलंदाजाचा नसतो, प्रत्येक दिवस हा गोलंदाजाचा नसतो. हे क्रिकेटने दाखवलं आणि प्रत्येक क्षणाला हा बदलणारा क्रिकेट. कालच्या दिवसामध्ये हरिओम डोलवी या संघाला पराभूत व्हावं लागलं. शेवटच्या मॅचमध्ये सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना तो प्रवास त्यांचा अर्थवट राहिला आणि त्यांना मात्र माघारी परतावं लागलं. त्याच संघाचा खेळाडू अर्थातच सुशांत मोकल. स्टॅकिनला प्रसाद या बेल्ला चांगला गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर हलकासा उचली घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. बॅटचा फ्लो आपण पाहिला तर डीप मिडविकेटच्या दिशेने होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. पहिलं षटक इथे हाताळताना समित हा खेळाडू पहिली एक धावसंख्या धावपटलावर लावली. सुशांत मोकल याच्या बॅटमधून निघाली ती. त्यानंतरचा डॉट आणि तिसरा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. इथे मात्र कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला उचलणार फेकी करणार तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आली 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर ऑन ड्राईव्हचा फटका 1 धावसंख्या. प्रसाद आता मात्र नॉन स्ट्राईकला. रायगड भूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त सुशांतजी मोकल. अगदी त्यांच्या खेळामध्ये प्रामाणिकता आहे, नम्रता आहे. त्यांच्या वाईफचं नाव देखील नम्रता आणि त्यांच्या खेळामध्ये देखील कालच्या दिवसामध्ये मी नम्रता पाहिली, त्याबद्दल मी निश्चित बोलेलच आज. या बेल्ला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, सेम चेंडू कालच्या दिवसाची आठवण करून दिली, पण इथे वाईट दिला तिथे वाईट दिला नाही. हे मग आपण 2 फरक कालच्या दिवसातील आणि आजच्या दिवसातील पाहिलं. पंच दुसरे होते, दिवस दुसरा होता आणि आजचा दिवस जर एक नवीन दिवस, नवीन सुरुवात. आज मात्र फलंदाजी दिसेल का सुशांत मोकल याची बघूया. यावेळेला बॅटची कडा मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. एक मोठी विकेट रायगड भूषण सुशांतजी मोकल. विकेट नंबर 1 डाऊन होतोय कलबे संघाची. डीजे
हा फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला येतोय आणि तोच प्रसाद ज्यानं उस्मान पटेल याच्या संघाच्या विपक्षामध्ये अर्धशतकी खेळी केली होती, हीच खेळी नाही अशा बऱ्याचशा त्यांनी खेळ्या त्याच्या टेनिस क्रिकेटच्या करिअरमध्ये केल्यात, पण ती एक विशिष्ट अशी खेळी आहे ती आम्हाला अजून देखील आठवतोय आणि त्याचा नाम उल्लेख आज देखील आम्ही करतोय. या बेल्लामध्ये एबी डिव्हिलियर्स स्टाईलमध्ये फटका चढवला गेला, बॅक ऑफ द स्टंप चेंडू जाईल कार्पेटला गुदगुल्या करत सीमारेषा पार, बेलतील डावा 4, फलंदाज प्रसाद त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. धावपटलावर होत्या शुभच्या चेंडूवर मी तर म्हणेल निर्णायक चौकार आहे, महत्वाचा चौकार आहे, एक संजीवनी स्कोर बोर्डला देणारा हा चौकार प्रसाद याच्या बॅटमधून पाहिला. बॅक ऑफ द स्टंप अगदीच खेळपट्टीवर लोळण घालून हा खेळलेला फटका. 4 धावसंख्या धावपटलावर आणि तिथून मात्र या 4 म्हणजे 8 धावसंख्या धावपटलावर दिसतील 1 विकेटच्या मोबदल्यात. स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कल्बे संघाची धावसंख्या, मुरुडचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये, तलिखार बी संघ त्यांच्या विपक्षामध्ये. ही फाईट या दोन संघांमध्ये, दोन्ही संघ तेवढे मातब्बर, एक पेन तालुक्यातील आणि एक मुरुड तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आज खेळताना पाहतोय. मागच्या वर्षी देखील याच संघाच्या विरोधामध्ये पहिली मॅच अर्थात होती आणि या वर्षी देखील सेम तीच मॅच या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. तलेखार बी विपक्ष स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कल्बे. रणपमध्ये व्यत्यय येतोय स्वप्नील याच्या, पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवर जाईल. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले संपतोय, आता मात्र दुसरे षटकाला सुरुवात केली जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलमध्ये पाहायला मिळतील. यावेळेला मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू फेकला होता, चेंडू मात्र मारलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावसंख्या अर्जित केली, दुसऱ्या धावसंख्या देखील पूर्ण करता असताना अजित हा खेळाडू, प्रसाद आणि अजित ही भागीदारी मात्र इथे आपल्याला बनवावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये भागीदारी हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे, फॅक्ट आहे. तर इथे मात्र आपल्याला या भागीदारीवर काम करावं लागेल. सिंगल डबलने धावसंख्या पुढे सरसावावी लागेल. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण कर्णधाराला पाहतोय तलिखार बी संघाच्या, कारण जो क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये होता त्याला मात्र डीप कव्हरमध्ये ढकललाय आणि अर्थातच कव्हरमध्ये होता त्याला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये तिथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. बाकीचे क्षेत्ररक्षक थोडे मात्र इथे एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने आणलाय डीप मिड विकेटचा हा बदल. यावेळेला मोठा फटका ऑन ड्राईव्हचा, चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने वन बाउन्स जाईल, सीमारेषा पार. यावेळेला मात्र आदित्यच्या बॅट मधून येतोय हा मात्र जिगर ट्रॉफी 2024चा चौकार. अर्थातच इथे मगाशीन मार्केट जाम स्वप्नील या खेळाडूने केलं होतं, आता मार्केट जाम करण्याचा प्रयत्न अजित याचा आपल्या फलंदाजीमधून असेल, तोच मार्केट जाम करण्याचा प्रयत्न प्रसाद याचा आपल्या फलंदाजीमधून असेल. हाफटेकरचा चेंडू यावेळेला वळवलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या अर्जित करेल तो अजित हा खेळाडू आणि स्ट्राईकवर आपला पाहायला मिळेल प्रसाद, हरहुन्नरी खेळाडू, कल्बे गावचा सितारा सुशांत मोकल, रायगड भूषण ज्यांना पुरस्कार मिळाला टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर नाव घ्यायचं झालं तर अर्थातच प्रसाद याचं नाव आवर्जून घेतलं जातं. अजून बरेच खेळाडू आहेत, आता मात्र उभरता सितारा मोहंती तो देखील आपल्याला पाहायला मिळेल या कल्बे गावामध्ये, तो देखील एक चांगला खेळाडू. असे बरेचसे खेळाडू आहेत, पण प्रथम नाव टेनिस क्रिकेटमध्ये कल्बे गावामध्ये घेतलं जातं त्या रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुशांतजी मोकल. यावेळेला गोलंदाजी मार्कवर स्वप्नील तलेखार बी संघाचा गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळेला मात्र पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी लोळण घातली होती हा फटका खेळण्यासाठी, पण त्यावेळेला मात्र डॉट चेंडूची सांगता देखील झाली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यावेळेला मात्र प्रेशर क्रिएट्स करण्याचं काम केलं जातोय तलेखार बी संघाच्या गोलंदाजांकडून. यावेळेला प्रेशर क्रिएट्स आहे, कारण म्हणावी तशी धावसंख्या
कल्पित संघाची धावपटलावर नाही, एक मोठा संघ आहे आणि मोठ्या संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, स्टार कास्ट आहे आणि अशा संघाकडून मोठी धावसंख्येची अपेक्षा असते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची इथे मात्र बॅटचा फेस होता तो क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॅटच्या इथे मात्र फ्रंट बॅकअप साईडला चेंडू लागला. चेंडू मात्र इथे आला होता लेग गलीमध्ये. धावसंख्या इथे अर्जित केली गेली, एक स्ट्राईक रोटेट झाली. अजित मात्र आता स्ट्राईक एंडला येतोय, नॉन स्ट्राईकला आपला प्रसाद दिसेल आणि गोलंदाजी मार्कला तलेखार बी संघाचा स्वप्नील नवोदित हा गोलंदाज होतोय, गोलंदाजी करतोय. या बिल्ला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. हा बदल खूप जीवनामध्ये महत्त्वाचा असतो आणि क्रिकेटच्या पटलावर देखील बदल क्षेत्ररक्षणामध्ये करताना आपण पाहतो. डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. यावेळेला प्रचंड वेगाने टाकण्याचा चेंडू प्रयत्न केला होता पण डाव्या एस्टीच्या बाहेर. इथे दिशाहीन मारा असं याला म्हटलं जातं. वेग होतं पण याला दिशा नव्हती. दिशाहीन मारा पंचाने अचूक केलं की डाव्या एस्टीच्या बाहेर जातोय. अगदीच इथे डीप मिडविकेटला पुश करण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. तरी देखील एक धावसंख्येची वाढ झाली वाईटच्या स्वरूपामध्ये कल्पित संघाच्या धावपटलावर. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने टाकला चेंडू. इथे मात्र खाऊ कॉर्नरच्या दिशेनं अप्रतिम पकडला जातोय झेल आणि अजित आता संपतोय खेळ. कौतुक करावं तेवढ्या क्षेत्ररक्षकाचं कमी, कारण ज्या पद्धतीने कट टू कट बाउंड्री लाईनच्या इथून ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला आणि कॅच ऑफ द डे मी तर म्हणेल आजच्या दिवसातील. घेऊया छोटा ब्रेक, डीजे मास्टर देऊया संधी. कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची जिगर ट्रॉफी 2024. खेळाडू आहे स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कल्पेचा संघ. आमचे करणभाई पुरस्कृत हा संघ आहे तलेखार बी. अर्थात तलेखार बी संघाच्या विपक्षामध्ये हा संघ खेळतोय. अर्थात नॉन स्ट्राईक एंडला आपण राज पाहतोय सरसेनापती या संघाचा आणि स्ट्राईक एंडला अर्थातच प्रसाद. डाव्या हाताचा फलंदाज प्रसाद याच्या बॅट मधून अजूनपर्यंत एक मोठा फटका आपण पाहिला नाही. मगाशी नाही का बॅक ऑफ द स्टंप एक चौकार पाहिला, पण ज्या खेळासाठी प्रसाद खऱ्या अर्थाने ओळखला जातो चौकार षटकारांची भाषा बोलणारा हा प्रसाद आता मात्र थोडासा शांत बसलाय. त्याचं एकमेव कारण चांगली गोलंदाजी होत आहे तलेखार बी संघाकडून. या बिल्ला मात्र कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, झेल निसटतोय. हातातून झेल निसटल्यानंतर संधी उपलब्ध करून दिली जातोय. फलंदाज प्रसाद सारख्या एक मोठ्या फलंदाजाला विस्फोटक फलंदाजाला. रोहिदासजी वाजेकर पुरस्कृत हा कलवा संघ आहे. शिरडोन पाडाचे आमचे आहे ते. नेहमी मला वाटते कलवा प्रीमियर लीगला त्यांची उपस्थिती असते. प्रचंड प्रेम, यंग उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. तर रोहिदासजी यांचं देखील आज या करणभाई यांच्या पुरस्कृत मॅचेस मधून आपण त्यांचा देखील नाम उल्लेख करतोय. अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कल्पेचा संघ मैदानावर उतरलाय, झुंज देतोय, लढत देतोय तलेखार बी संघाच्या विपक्षामध्ये. या बिल्ला मात्र हुक केलाय, चेंडू मात्र इथे खौ कॉर्नरच्या दिशेने जाईल, पकडला जाईल झेल आणि कर्णधार सणस सेनापती इथे मात्र धाराशाही पडलाय, तो मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. की कलवे जिगर ट्रॉफी आमच्या करण भाईचं ही ट्रॉफी बघायला आपण गेलो पाहिजे. ज्यांना शक्य होत नाही ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत, या मॅचेसचा आनंद घेत आहेत. आज ओपन संघ इथे पाहतोय. धावपटलावर धावा लागल्यात 18 धावा 1-8. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहतोय उमेश. अर्थातच 10,000 व्ह्यूवर्स करण भाई आपल्या जिगर ट्रॉफी 2024 मध्ये
ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय 10,000 प्रेक्षक आपली मॅच इथे बघत आहेत. एवढी क्रेज जिगर ट्रॉफी 2024 आपण पाहते. जसं मी करणभाई म्हटलं होतं, प्रत्येक जण जिगर ट्रॉफी कधी असेल याची वाट बघत असतो, कारण मोठे मोठे संघ आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 18 धावा 2 ते 3 वेळा करणभाई आपण सांगितलं धाव फलकावर धावा. नंतर मी बोललो की 10,000 व्ह्यूवर्स आपल्यासोबत आजच्या दिवसामध्ये ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय या आमच्या जिगर ट्रॉफी 2024 मध्ये. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये उमेश यानं पहिल्या चेंडूवर दिली 1 धाव, नंतर विकेट. धावपटला धावा 18. ऑफस्टॉपच्या बाहेर दिलं होतं. दीक्षित हा फलंदाज आला मैदानावर. काय अप्रतिम इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि दीक्षितच्या बॅट मधला हा कव्हर ड्राईव्ह, अफलातून हा कव्हर ड्राईव्ह. मिळतील धावा 4. लॉस ऑफ 3 विकेट्स. अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कौतुक करावं लागेल उमेशाचं. पहिला चेंडू 1 धाव दिली. दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली राजाची. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर दीक्षित याला मात्र निरुत्तर ठेवलं. कुठलाही उत्तर नव्हतं, कारण ब्लॉक होलचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन 1 बाउन्स यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये चेंडू जातोय. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार दीक्षित करतोय. एक फटका यशस्वी झाला कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. आताचे 2 ऑन ड्राईव्हचे फटके मारण्याचा प्रयत्न मात्र इथे अपयशी ठरला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, ते चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या प्रयत्न असेल, दुसरी धावसंख्या देखील पूर्ण. असं प्रसाद याला वाटलं होतं की दीक्षितच्या दिशेने चेंडू फेकला जाईल, पण यष्टिरक्षकानं अचूक हेरलं की प्रसाद मात्र लक्ष दुसरीकडे आहे. आपण प्रसादच्या दिशेने थ्रो केलं पाहिजे. मग प्रसाद यांनी देखील चपलाही दाखवली आणि 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येने धावपटल पुढे गेलं. इथे मात्र 3 षटकांचा जवळपास खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावपटलावर धावा आहेत 24-24. लॉस ऑफ 3 विकेट, रिमेनिंग 1 ओव्हर. मॅच बिटवीन द 2 टीम्स. 4 over match. The 3 over is completed. 1 over is balance. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील याकडे आपण लक्ष देणार आहोत, कारण आता सध्या 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावपटलावर धावा 24. सध्या आपण पाहतोय स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कल्पे संघाचे जे प्रेक्षक असतील थोडेसे निराश झाले असतील, कारण जो कल्पे संघ 4 षटकामध्ये 50, 60, 70 धावसंख्या करण्यामध्ये सतत यशस्वी ठरतो, तो आता संघ मात्र थोडा अडचणीत आलाय. इथून धाबा बनवाव्या लागतील. त्या बनतील का? कारण आता देखील प्रसाद सारखा एक मोठा खेळाडू, विध्वंसक खेळाडू आता देखील मैदानावर आहे. त्याच्या समवेत दीक्षित देखील तेवढा ताकदवर खेळाडू आहे, पण त्यांच्याही पेक्षा चांगली गोलंदाजी होतोय ती तलेखार या संघाची. तलेखार बी संघ मुरुडवरून आलाय. नवोदित इथे क्रिकेटरचा भरणा या संघामध्ये पाहतोय. अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी. कलब्यासारखा बलाढ्य संघाला आज या तलेखारच्या बी संघाच्या गोलंदाजाने इथे थोपवून ठेवलंय. मोठी धावसंख्या मारून देत नाही. कौतुक करावं लागलं. कौतुक यावेळेला गोलंदाजाचं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद फटका याला म्हटलं जातं, कारण बॉलावर नजर नव्हती. एक मानामध्ये इरादा केला होता निकेत सर की आपण रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आणि तिथून फटका खेळला गेला होता. कारण अर्थातच हा जर ऑफ स्टंपच्या बाहेर असता तर रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झाला असता. लेग स्टंपच्या बाहेर असताना असा प्रयत्न केला गेला. हा ठरवून खेळला गेला फटका असं एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळालं. कोल्हा टप्प्याचा चेंडू, यावेळेला मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, परिणाम इथे पकडला जाईल झेल आणि प्रसाद सारख्या एक विस्फोटक मोठा फलंदाजाचा इथे मात्र विकेट परतीचा रस्ता पकडावा लागतोय. विकेट नंबर 4 मैदानाच्या बाहेर. सुप्रसिद्ध आपण पाहतोय बिग बॉस फेम, ज्या बिल्ला आपण, कारण हे जे टेलिव्हिजनचे कार्यक्रम असतात त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आपला,
प्रत्येकाला वाटायचं श्रीमंतांची मुलं तिथे जिंकतात, पण सूरज चव्हाण ज्यावेळेला जिंकला गेला त्यावेळेला कुठेतरी वाटलं की गरीबाच्या मुलाला न्याय मिळतो. तो न्याय मात्र सूरज चव्हाणला मिळाला, गुलीगतला मिळाला. इथे मात्र आपण क्रिकेटच्या मैदानावरची चर्चा आपण आता पुढे नेतोय आणि चर्चा पुढे नेत असताना शेवटचं षटक चालू आहे. सूरज हा गोलंदाज तलेखार बी संघाच्या वतीने शेवटचं षटक फेकतोय. कल्बे संघाला मात्र अडचणीमध्ये आणलं जातोय. रोशन हा स्ट्राईक एंडला आता फलंदाज दिसेल, नवीन फलंदाज इनॅट नंबर 6. या बिल्ला मात्र फुलटा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय दन 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 करत. जिगर ट्रॉफी 2024चा रोशन याच्या बॅट मधून येतोय षटकार. अर्थात इथे आपण पाहतोय बिन बादल बरसात त्या पद्धतीने इथे गोलंदाजानं चूक केली. अडचणीमध्ये सापडलेला कलवे संघ त्याला सावरण्याचं काम रोशन करतोय. नो चेंडू त्यावर केला प्रहार बॅकवर्ड स्वेलेगच्या दिशेनं 7 धावसंख्या मिळवून दिल्या रोशन यानं आपल्या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर इथे लाईन पकडली जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर इन्व्हिटेशन दिलं होतं, आमंत्रित केलं गेलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता मात्र कमबॅक करतोय हा गोलंदाज सूरज तलेकार बी संघाचा. 3 गोलंदाजाचं कौतुक करेल, स्वप्नील असेल, उमेश असेल. चांगला पुन्हा एकदा इथे यष्टीरक्षकानं चूक केली. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण येतोय, संध्याकाळच्या सत्रामधली मॅच आपण पाहतोय. स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे विपक्ष तलिकार बी, एक मुरुडचा संघ आणि एक आपल्या पेन तहसील मधला हा संघ. या दोन संघामधला हा युद्ध पाहतोय, ही लढाई पाहतोय. जिगर ट्रॉफी 2024 मधली धावपटलावर धावा पाहिल्या 32 धावा धावपटलावर, 4 विकेटच्या मोबदल्यात 32 लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक सूरज हाताळतोय. चांगली गोलंदाजी कलबे सारख्या बलाढ्य संघा विपक्षामध्ये खेळत असताना तलेखार बी संघाच्या गोलंदाजाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सेम चेंडू, कालच्या दिवसाची आठवण झाली. शेवटच्या चेंडूमध्ये RPL 2024 तशा पद्धतीने दीक्षित याला चेंडू टाकला, अँगल बनवून टाकला जातोय. अँगलने चेंडू टाकल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. वाईटचा इशारा होतोय, पंचांकडून दंडित केलं जातोय गोलंदाजाला. 33 धावा धावपटलावर आहेत. यावेळेला मात्र पंचांचा सिग्नल काय येतोय, पंचांचा सिग्नल आलाय. बाईट डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पहिला उजव्या एसटीच्या बाहेर निघाला, त्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर निघाला. इथून रिदम बदलतोय, लाईन लेंथ मध्ये बिघाड होतोय. त्याला मात्र टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजाला मात्र फसवावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. यावेळेला मात्र कर्णधाराला त्याच्याबरोबर चर्चा करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आहे, बॅक टू बॅक 3 वाईट. पहिला एक ऑफस्टंपच्या बाहेर, त्याच्यानंतरचे 2 लेग स्टंपच्या बाहेर. धावसंख्येला आकार मिळतोय 35 या आकड्यावर धावसंख्या धावपटलावर आहे. 4 विकेटच्या मोबदल्यात स्वर्गीय प्रशांत प्रतिष्ठान कलबे. लोअर फुलटाचा चेंडू वलवलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप इथे मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 धावसंख्या अर्जित केली गेली. धावपटल मात्र पुढं सरसावलं गेलं 1 या आकड्यानं. 36 या धावसंख्या धावपटलावर असतील. 4 ओव्हरची मॅच, 4 षटकांची मॅच. शेवटचं षटक सूरज फेकतोय. त्याच्या आत्तापर्यंत षटकामध्ये त्यांनी 2 ते 3 सलग वाईट टाकले. अशा पद्धतीने एका षटकामध्ये 4 वाईट टाकले आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना कलबे संघ ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा मारलाय. 1 धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल, पण मात्र चेंडू फील्ड केलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये दीक्षित बाद होईल. 4 षटकांचा खेळ संपेल आणि निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा 37 धावसंख्या धावपटलावर आहेत. 38 धावसंख्येची आवश्यकता असेल ती तलेखार बी या संघाला. 38 धावसंख्या बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. तर या धावा बनतील, थांबवल्या जातील. पूर्ण ज्या हालचाली आहेत मैदानावरच्या त्यांच्या आढावा घेण्यासाठी आपण या ब्रेक नंतर भेटणार आहोत. कारण तुर्तास आपण संधी देतोय DJ मास्टरला.
लवकर लवकर घ्या आपण तलेखार आपण सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे पाठवायची आहे। अर्थात डीजे मास्टरनं हनुमंतांचं गाणं प्ले केलं। अर्थातच कलवे गाव हनुमंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आणि त्याच गावातील आमचं करण भाई आणि त्या करण भाईच्या आयोजित या मॅचेस जिगर ट्रॉफी 2024। तर अर्थातच पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि वळतो मैदानाच्या दिशेने आमच्या निकेत सर यांच्या आवाजातून। कळवे संघाला विनंती करतोय की क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण तलेखार संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी तलेखार संघाच्या बाजूने आपण पाहिली, कारण कळवे संघ जर पाहिला तर हा डिटर फलंदाज असणारा हा संघ, ज्या संघामध्ये सर्व बॅट्समन हे हार्ड हिटिंग करणारे बॅट्समन आहेत आणि त्या संघाला निश्चितच जकडून ठेवलं आणि धावसंख्या 38 धावफलकावर आपण पाहतोय ती जमा करावी लागेल तलेखार या संघाला हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी। सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे तलेखार संघाची। सूरज आणि उमेश अशी सलामीची जोडी आपण तलेखार संघाच्या बाजूने पाहतोय। या ठिकाणी आपण हा रोमांचक सामना पाहणार आहोत, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार आहे आणि निश्चितच हा सामना मी जेव्हापासून आलो इथे तेव्हापासून प्रत्येकाचे कॉल येतात की कळवा टीमचे मॅच कधी लागेल अशी उत्सुकता होती प्रत्येक रसिक प्रेक्षकामध्ये। विशेष करून 3 कॉल झालेत मला। विजय कोहली वाकरूलवरून त्यांनी 3 कॉल केलेत आणि विचारलं की कळव्या संघाची मॅच कधी आहे। म्हणजे फॅन फॉलोविंग जर आपण पाहिली तर पेन तालुक्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये कळवे संघाची फॅन फॉलोविंग आहे, ती या कॉलवरून समजते आपल्याला। आणि शेवटी मी सांगितलं की आता जस्ट मॅच लागलेली आहे, तू पाहू शकतोस ती मॅच, कदाचित तो यूट्यूब लाईव्हने ही मॅच पाहत असेल। तर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद पाटील आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज असेल सूरज। नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे उमेश। अशा आपण ही तलेखार संघाची सलामीची जोडी पाहतोय मैदानामध्ये। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कळवा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा गोलंदाज प्रसाद पाटील। प्रशांत स्मृती या संघाच्या वतीने हा पहिला षटक फेकेल। पहिला चेंडू सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढले। क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्येने धावफलकाचा श्री गणेशा करतोय फलंदाज सूरज। सुरेख चेंडू होता त्याला सन्मान दिला गेलाय फलंदाज सूरज यांच्या माध्यमातून। यालाच क्रिकेट म्हटलं जातं, चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करणं म्हणजे क्रिकेट आहे। प्रत्येक चेंडूवर घणाघात प्रहार होऊ शकत नाही, कारण जर आपण इतर ठिकाणी सामने खेळायला जातोय तर प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज देखील तेवढा चाणाक्ष असतो। गोलंदाज असे असतात की बॅटरचा माइंड काय चालतोय हे देखील रीड करणारे गोलंदाज आपण पाहतो। या ठिकाणी सुरेख चेंडू म्हणावा लागेल, लेग स्टिकवर चेंडू पडला होता आणि सरळ ऑफ स्टिकवरून तो चेंडू बाहेर निघाला। या ठिकाणी काही समजू शकलं नाही। फलंदाज उमेश हा फलंदाज सरळ यष्टीरक्षक सुशांत मोकल यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला। निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता झाली। सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय प्रसाद यांच्या माध्यमातून होताना पाहतोय मैदानावर।
रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही या ठिकाणी. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावतोय. अचूक टप्प्याचा मारा करतोय. गोलंदाज प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. कुठेतरी जकडून ठेवलं जातोय फलंदाज उमेश याला. वारंवार वेगळ्या स्टाईलचे फटके अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. या ठिकाणी बॅटची इनरेज लागते की नाही लागते पंच डिसिजन देतील. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. उचली घेणारा चेंडू होता असं वाटलं होतं इकडनं की बॅटची इनरेज आहे, परंतु उचली घेणारा चेंडू होता सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावफलक अद्यापपर्यंत 1 या धावसंख्येवर बिनबादे 1 अशी धावसंख्या. सुरेख चेंडू उंच हवेत चेंडू स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी फंबल होतोय. मिस कॉलिंग म्हणावी लागेल. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता. या ठिकाणी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळतोय आणि झेल ड्रॉप होतोय. कदाचित मॅच ड्रॉप होईल का हे देखील पाहणं योग्य असणार आहे, कारण हार्ड हिटर फलंदाज आहे उमेश, त्याचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. कॉलिंग महत्वाची होती या ठिकाणी. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून प्रसाद पाटील याला कॉल करायला पाहिजे होतं अजित मोकल यांनी, कारण गोलंदाज हा आपल्या फॉलो थ्रो मध्ये धावत होता. या ठिकाणी चेंडूला भिडकवला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. षटकार. डीजे मास्टरला या ठिकाणी संधी मिळेल.
तिथे तैनात, कोणतीही चुकी होणार नाही. विवेक यांच्या माध्यमातून सुरेख झेल म्हणावा लागेल. बॅक टू पेव्हिलियन येईल सूरज हा फलंदाज. डीजे सूरज या फलंदाजाच्या माध्यमातून यंगस्टर खेळाडू आहेत. मला असं वाटतं अंडर 90चे खेळाडू असतील. हे सुरेख असा फटका खेळला गेला होता. तितकाच चाणक्य क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. विवेक पाटील हा सुरेख झेल पकडला गेला त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज आहे राज म्हात्रे. फलंदाजी मार्कवर आदेश. आदेश हा स्ट्राईक बॅट्समन आहे या ठिकाणी. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एक धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. आतापर्यंत आपण जर पाहिलं या षटकामध्ये एक चौकार, एक सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक धाव, म्हणजे पाहायला गेलो तर 7 धावसंख्या अद्यापपर्यंत खर्च केलेले आहेत. गोलंदाज राज म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून सुरेख फटका मारावा लागेल. चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषा पार. षटकार डीजे मास्टर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गचल असा चेंडू म्हणावा लागेल राज म्हात्रे यांच्या माध्यमातून, कारण शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू फेकला होता. बॅटरने तो निश्चित हेरला आणि चेंडूला सरळ पेव्हिलियनच्या बाहेर पाठवण्यात यश प्राप्त झालं. या 6 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. अद्यापपर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतोय फलंदाज उमेश. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी दिली जाईल. डीजे मास्टर. धावसंख्या धावपटलावर 25 झालेली आहे. अद्यापपर्यंत 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण होतं कुठं आणि समीकरण येऊन ठेपलंय कुठे. सुशांत मोकल गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. अशी धावसंख्या धावपटलावर पाहतोय. सुरेख चेंडू बॅटची इनरेज लागते. सेकंड कीपर चेंडूला गॅदर करेल तोवर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे नेला जातोय, कारण गरज पण तेवढीच आहे. जितकी गरज आहे, जितकी भूक आहे, तितकेच खाणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी धावसंख्या आकारली जाते.
तलेखार या संघाच्या बाजूने शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, उचली घेणारा चेंडू, कानाला झुमकन आवाज देत यष्टीरक्षक रोशन मोकळे यांच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावफलक तिथे स्थिरावतोय. 27 या धावसंख्येवर या षटकातील अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला केलून काढतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाते. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅटने जी कमाल झाली नाही सुशांत मोकळे यांच्याकडून, ती कमाल गोलंदाजीने करतोय का हे देखील पाहणं योग्य असणार आहे. या ठिकाणी चेंडूला भिडकावलं, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अजित मोकल या ठिकाणी फंबल होतोय, परंतु शेवटच्या क्षणाला झेल प्राप्त करतोय आणि माघारी परतावा लागेल फलंदाज तर 5 चेंडू मागे फक्त 3 धावसंख्या खर्च करत 1 विकेट महत्वाचा प्राप्त केलेला आहे सुशांत मोकल या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकतोय, शेवटचा गोड होतोय का या ठिकाणी पाहायला लागेल. सुशांत मोकल यांच्या माध्यमातून फलंदाज वैभव, सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा षटक म्हणजे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे तलेखार या संघाला विजयशीर प्राप्त करण्यासाठी सुरेख गोलंदाजी. तुर्ताच डीजे मास्टरला विनंती करतोय एक धून वाजवावी. सुरेख गोलंदाजी म्हणायला गेलं. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दीक्षित पाटील. सुरेख गोलंदाजी सुशांत मोकळ यांच्या माध्यमातून फलंदाजी जरी झाली नसली तरी पण या ठिकाणी गोलंदाजीची करामत केलेली आहे सुशांत मोकळ यांनी. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने अष्टपैलू खेळाडू काय असतो याचं उदाहरण दिलेलं आहे. जरी मी बॅटमधून धावा करू शकलो नसलो तरी पण मी माझ्या गोलंदाजांनी धावा रोखू शकतो असं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे सुशांत मोकल या गोलंदाजाने. तिसरा षटक फेकत असताना 3 धावसंख्या खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केलेला आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल दीक्षित पाटील. फलंदाजी मार्कवर फलंदाज असणार आहे वैभव. या ठिकाणी बॅटची नरी लागते, चेंडू गलीमध्ये फील्ड केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून असं वाटलं होतं की डाय होईल या ठिकाणी सुशांत मोकळ यांच्या माध्यमातून. कदाचित मागच्या मॅच मध्ये दुखापतग्रस्त आहेत, नाहीतर डाय झाली असती असं ते तिकडनं कळवतात. निश्चितच माघारी परतावं लागलं असतं. अद्यापर्यंत क्रिकेटचा सीझन पूर्ण आहे, आता सुरुवात झालेली आहे. दुखापत नको. या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोवर दुसरी धावचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाते. या ठिकाणी शॉर्ट रनची अपील केली जाते पंचांकडे. सुशांत मोकळ यांच्या माध्यमातून पंच देखील याची शहानिशा करतील या ठिकाणी आणि आपल्याला योग्य तो डिसिजन पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. 2 धावसंख्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. अद्यापपर्यंत 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 7 धावसंख्या उभा राहावी लागेल तलेखार संघाला हा सामना विजयशीर प्राप्त करण्यासाठी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी
क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो वर दुसरी धावचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाते. क्षेत्ररक्षकांच्या हलगर्जीपणा म्हणावा लागेल हा, पण चतुराई पण म्हणावी लागेल तलेखार या संघाच्या प्लेयरच्या माध्यमातून. जिथे एक धाव आहे तिथे चोरट्या स्वरूपात 2 धावा प्राप्त केल्या जातात. निश्चितच त्या धावांची गरज आहे. जर मोठे फटके येत नसतील तर अशा पद्धतीची चालाकी करावी लागते. ती चालाकी होताना पाहतोय बोरखार तलेखार या संघाच्या बाजूने. सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाते. 2 धावेने धावफलक पुढे जातोय. 1 रन शॉट पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. सुरेख या ठिकाणी पंचगिरी म्हणावी लागेल, पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहतोय. 1 रन शॉट म्हणजे धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 34. आत्ता 2 बॉल आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. प्रति चेंडू 2च्या सरासरीने चालावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. सुरेख गोलंदाजी दीक्षित यांच्या माध्यमातून करण्यात आली. फक्त क्षेत्ररक्षकांची जी पाहिजे होती साथ ती या ठिकाणी लाभत नाही आहे. नॉन स्ट्राईक एंडला असणारा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या ठिकाणी ब्लॉक होलला चेंडू पायदंडित केला जातोय. फलंदाज माघारी पडतेल. वैभव सुरेख गोलंदाजी दीक्षित पाटील यांच्या माध्यमातून डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर धावसंख्या या ठिकाणी चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी विजयश्री प्राप्त करतोय गावदेवी कळवे संघ. विजयी तसेच पराजित संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चिंचपाडा संघ सलामीची जोडी मैदानात दाखल देखील झालेली आहे. चिंचपाडा संघाची